साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यापासून सुरू होणार आहे। 1 जानेवारी ते 4 जानेवारीपर्यंत हे संमेलन पार पडणार आहे। तब्बल 33 वर्षानंतर साताऱ्यात हे संमेलन पार पडणार असून याचे स्वागत अध्यक्ष मंत्री शिवेंद्रराजे भोसले असणार आहेत। राज्यासह देशभरातून साहित्यिक आणि साहित्यप्रेमी या संमेलनाला हजेरी लावणार आहेत। याच पार्श्वभूमीवर साताऱ्यातील शाहू स्टेडियमवर संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे। भव्य मंडप व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, संपूर्ण सातारा शहरांमधील हॉटेल सध्या फुल झालेले आहेत। याच पार्श्वभूमीवर शाहू स्टेडियममधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी। भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा साताऱ्यात पार पडत आहे। उद्यापासून हे संमेलनाला सुरुवात होत आहे। 1 जानेवारी ते 4 जानेवारीपर्यंत हे संमेलन पार पडणार आहे। तब्बल 33 वर्षानंतर हे संमेलन साताऱ्यात पार पडत आहे। जय्यत अशी तयारी साताऱ्यातील शाहू स्टेडियम येथे झालेली आहे। एकंदरीत बघायला गेलं तर पार्किंग व्यवस्था असेल, साताऱ्यातील संपूर्ण हॉटेल देखील फुल झालेले आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले हे देखील आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर जय्यत अशी तयारी या संपूर्ण शाहू स्टेडियम परिसरात केलेली आहे। आपल्या सोबत आता बोलण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी जी आहेत। सर, काय सांगाल? उद्यापासून साहित्य संमेलन सुरू होते, तब्बल 33 वर्षानंतर साताऱ्याला मान मिळाला। जबरदस्त तयारी केलेली आहे। न भूतो न भविष्यती अशी तयारी झालेली आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशी दिग्गज मंडळी सुद्धा येणार आहेत आणि शाहू पाटोळेंसारखे लेखक सुद्धा येणार आहेत की जे आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजतायत। महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, अमेरिकेच्या संसदेतले खासदार सुद्धा एक येणार आहेत की जे मराठी लेखक आहेत आणि मराठी भाषिक आहेत, श्रीनिवास ठाणेदार। म्हणजे परदेशातून सुद्धा अनेक रसिक सातारच्या साहित्य संमेलनाला हजर राहतात। कॅमेरामन ओंकार सह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।